जालन्यात पोस्टाद्वारे मागवलेली एक आणि अन्य एक अशा दोन धारदार तलवारी जप्त, 2 तरुण पोलिसांच्या ताब्यात. डीवायएसपी पथक व सदर बाजार डीपी पथकाची संयुक्त कारवाई. आज दिनांक 3 बुधवारी रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात पोस्टाद्वारे मागवलेली एक आणि अन्य एक अशा दोन धारदार तलवारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या कारवाईत 2 तरुण पोलिसांनी ताब्यात घेतले असून यापैकी एक इसम हा अल्पवयीन आहे. जालन्याच्या डीवायएसपी पथक व सदर बाजार डीबी पथकाची संयुक्त कारवाई केली आहे. जालन्यात एका तरुणाने पोस्टाद्वारे तलवार मागवली असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरून पोलिसांनी पोस्ट ऑफिस परिसरात सापळा रचला. यावेळी पोस्ट ऑफिसमधून एक तरुण आणि एक अल्पवयीन मुलगा असे 2 जण पोस्टाद्वारे मागवलेली तलवार एका खाकी रंगाच्या बॉक्समध्ये घेऊन जाताना पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी दोघांना थांबवून खाकी डब्यातील साहित्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडीची उत्तर दिली. त्यावरून पोलिसांनी डबा उघडला असता त्यात एक धारदार तलवार मिळून आली. त्यावरून पोलिसांनी रेहान शेख सलीम वय 18 आणि एक अल्पवयीन बालक या दोघांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक विचारणा केली असता यातील एकाने घरी असलेल्या दुसऱ्या तलवारीची माहिती पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी दुसरी तलवारही जप्त केली आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल साहेब, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक संदीप भारती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलस मस्के, पोलीस उपनिरीक्षक हरीश राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल रामप्रसाद रंगे, पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर धुमाळ, सागर खैरे, दुर्गेश गोफणे, विशाल काळे, इम्रान खान यांनी केली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी एक पथक आम्ही गठीत केलेलं आहे आणि ते पथक फरार आणि पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना त्यांना एक गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली की पोस्ट ऑफिसमध्ये एक पार्सल येणार आहे आणि त्यामध्ये तलवार आहे अशी माहिती मिळाली त्यांना. त्यामुळे मग त्यांनी त्या भागामध्ये सापळा रचला आणि दिलेल्या माहितीनुसार रेहान शेख सलीम हा एक आणि त्याच्याबरोबर एक अल्पवयीन असे 2 जण त्या ठिकाणी आले आणि त्यांनी ती पार्सल ताब्यात घेतलं. त्यामध्ये बघितलं तर एक तलवार मिळून आली. ती तलवार आपण जप्त केलेली आहे आणि त्याबरोबर त्याच्या घरी अजून एक तलवार असल्याचं त्यांनी सांगितलं. मग घरी शोध घेतला असता दुसरी तलवार मिळाली. त्या 2 तलवार आपण जप्त केलेल्या आहेत आणि आर्म्स ॲक्ट प्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे सदर बाजार पोलीस स्टेशन. नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना याच प्रकारचं आव्हान आहे की अशा प्रकारे कुठलंही शस्त्र जर आपण मागवलं तर ते 425 आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल होईल आणि गुन्हा दाखल करणार आहोत गोपनीय सोर्सकडनं. आणि अन्य मार्फतीने मला माहिती मिळाली की आम्ही त्यावर कारवाई करणार आहोत. तरी अशा प्रकारे कुठल्याही बेकायदेशीर कृत्यांमध्ये आपण सहभागी होऊ नये असं आपण या निमित्ताने आवाहन करत आहोत.